आमदारांचा निधी तिजोरीत, आमदार निधीतील 4 कोटी शिल्लक। एकीकडे निधी अभावी विकास कामे रखडल्याची आरोळी ठोकली जात असताना दुसरीकडे आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मिळालेला कोट्यवधी रुपयांचा निधी मात्र अखर्चित पडून असल्याचे वास्तव समोर आले आहे। अलिबाग आणि कर्जत मतदारसंघात लाखो कोट्यवधींच्या कामांचा गाजावाजा केला जात असतानाच प्रत्यक्षात निधी खर्चाच्या बाबतीत मोठी पिछाडी दिसून येत आहे। त्यामुळे निधी नाही म्हणून कामे होत नाहीत हा दावा कितपत खरा असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। विधानसभा मतदारसंघातील कार्यक्षेत्रातील स्थानिक विकासासाठी आमदारांना निधी प्राप्त झाला। यामध्ये अलिबाग विधानसभा मतदारसंघातील आमदार महेंद्र दळवी व कर्जत मतदारसंघातील आमदार महेंद्र थोरवे हा निधी खर्च करण्यास पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे। आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या निधीपैकी 1 ते 1.5 कोटीहून अधिक निधी अखर्चित असल्याचे दिसून आले आहे। करोडो रुपयांचा निधी आणून विकास कामे केल्याचा दिखावा करणाऱ्या आमदारांचे सत्य यावरून उघड झाले आहे। रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, कर्जत, महाड, श्रीवर्धन, उरण, पनवेल या विधानसभा मतदारसंघांची लोकसंख्या 26 लाखहून अधिक आहे। त्यामध्ये 24,88,778 मतदार आहेत। जिल्ह्यात 2000हून अधिक गावे वाड्यांचा समावेश आहे। मतदारसंघातील स्थानिक विकासासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची तरतूद केली जाते। या लोकप्रतिनिधींसाठी शासनाकडून प्रत्येकी 5 कोटी असे एकूण 35 कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली। आमदारांनी सुचवलेल्या 36 कोटी रुपयांच्या 290 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली। प्रत्यक्षात 22 कोटी 12 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीला शासनाकडून प्राप्त झाला। मात्र लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत 18 कोटी रुपयांचा निधी खर्च केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामध्ये अलिबाग विधानसभा मतदारसंघातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या 40 विकास कामांसाठी फक्त 2 कोटी 27 लाख रुपयांचा निधी आमदार दळवी यांनी खर्च केला आहे। कर्जत विधानसभा मतदारसंघातील आमदार महेंद्र थोरवे यांनी मान्यता मिळालेल्या 46 कामांसाठी 2 कोटी 31 लाख रुपयांचा निधी खर्च केल्याची माहिती उघड झाली आहे। इतर लोकप्रतिनिधींच्या तुलनेने आमदार दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे निधी खर्च करण्यास पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे। शिंदे गटातील दोन्ही आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात करोडो रुपयांचा निधी आणल्याची जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात केली। प्रत्यक्षात मात्र प्राप्त झालेल्या निधीमधील खर्च देखील 100% करण्यास दोन्ही आमदार अपयशी ठरल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले। आर्थिक वर्ष संपण्यासाठी 20 दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे उर्वरित निधी खर्च करण्यास लोकप्रतिनिधी यशस्वी ठरतील का असा प्रश्न जनमानसातून उमटला जात आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।